अकोल्यातील भूमी अभिलेख विभागातील तत्कालीन उपअधीक्षक पंकज पवार यांच्या विरुद्ध गंभीर अनियमितते प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शासनाचा विश्वासघात करून विविध महसुली प्रकरणांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। अकोला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन उपअधीक्षक पंकज पवार सध्या निलंबित यांच्या विरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली। तक्रारीनुसार जून 2023 ते जून 2025 या कालावधीत पदावर कार्यरत असताना पंकज पवार यांनी विविध महसुली प्रकरणांमध्ये अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे। मोका पाहणीच्या आधारे सत्ता प्रकार बदलणे, मयत खातेदारांच्या नावाने अर्ज स्वीकारणे, अस्थायी भाडे तत्वावरील मिळकत पत्रिका तयार करणे, सार्वजनिक सुविधेची जमीन खाजगी व्यक्तींच्या नावाने करणे, तसेच अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन प्रमाणपत्रे देणे अशा प्रकारच्या अनियमितता केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सिटी कोतवाली पोलीस अधिक तपास करीत आहेत। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। सिटी कोतवाली अकोला येथे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अकोला येथील तत्कालीन उपअधीक्षक श्री पंकज पवार हल्ली जे निलंबित आहेत त्यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे। ते या कार्यालयात दिनांक 1/6/2023 ते 30/6/2025 या कालावधी दरम्यान आपल्या पदाचे कर्तव्य पार पाडत असताना त्यांनी स्वाधिकारात मिळकतीचे सत्ता प्रकार बदलणे, मयत खातेदाराचे नावे अर्ज घेणे, अस्थायी भाडे तत्वाची मिळकत पत्रिका तयार करणे आणि अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन सत्ता प्रकारबाबत प्रमाणपत्र देणे अशा व इतर प्रकारचे शासनाने दिलेली त्यांची लोकसेवेची जबाबदारी त्यांनी पार न पाडता शासनाची फसवणूक केली अशा स्वरूपाचा लेखी तक्रार अर्ज जिल्हा अधीक्षक भूमी लेख कार्यालय अकोला यांनी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे दाखल केल्याने पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे अपराध क्रमांक 218/2026 कलम 199, 201, 326 भारतीय न्याय संहिता व महसूल अधिनियमान्वये अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस स्टेशन सिटी कोतवालीचे PSI इंगोले अनिल इंगोले हे करीत आहेत।